मित्रांनो, आता मी तेरुंगण गावात खाली रन करत जात होतो, तर बाजूला झाडावर बिबट्या होता. मी काय पाहिलं नाही, बट खाली उतरल्यानंतर एक गावकरी वर येत होते, त्यांना दिसला आणि त्यांच्या मागून मी पण येत होतो. त्यांनी दाखवला तर एक झाडावर बसलेला. मला व्हिडिओ घेता आला नाही, पण तो जवळजवळ 4-4.5 फूट लांबीचा होता, बऱ्यापैकी मोठा होता. ते घाबरून चाललेले, मी त्यांना घेऊन आलो आता गडावर. तो दिवसाढवळ्या बिबट्या मिळणं म्हणजे खरंच भीतीदायक आहे. तो गावातच जात होता, आम्हाला बघून तो आता परत गुहिरे गावाच्या दिशेने उतरला. तो आता मी परत चाललो आहे. 2 वेळा मी मुठेट वरून गड क्लाइंब केला. आता तिसऱ्यांदा मी ह्या गावामध्ये उतरलेलो, तेरुंगण. आता मी जवळजवळ पोहोचत आलो वर. सो बघू, उतरताना परत गुहिरे गावात उतरणार आहे. चला, धन्यवाद. बघितलं आपण त्या व्हिडिओत नाही घेतला. आला व्हिडिओ नाही आला. खाली गेला, खाली तो लपला तिकडे, ह्या जंगलात गेला. खतरनाक. तुमचं नाव काय काका? सोमनाथ विठ्ठल कोपकर. सोमनाथ. हे गाव कुठचं खालचं? तेरुंगण. तेरंगण. आता आपल्याला बिबट्या दिसला, हा. पण आता वरती होता ना तो? नाही, की झाडावरतीच होता? झाडावर तर मी बघितलाच. हां, झाडावरतीच होता, पण मी पुढे गेल्यानंतर ते आवाज आला मला. हां, मागं आलो पण म्हणजे तो वर चढून काय बघत होता काय माहिती, पण डबल आवाज आला अगोदर. राईट राईट. मी बघितला, पण व्हिडिओत नाही घेता आला. तो उडी मारली त्याने खाली. जाईल तो खाली. आता तुम्ही कुठे चाललाय? गडावर जाता? गडावरती चालू आहे. चला, मी पण चाललो आहे. मग खाली कशाला गेले ते फिरून? खाली तिकडनं 2 वेळा उतरलो हां, आणि चढलो परत. आता इकडे म्हणजे सध्या प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे ट्रेल रनची. हां. तर आता मी परत त्या ह्याच्या गावामध्ये उतरणार, गुहिरेमध्ये. गुजरामध्ये. हां, हो, गुहिरेमध्ये. मित्रांनो, ह्या खालच्या झाडावरती होता. त्या झाडावर बघितलं. ह्या झाडावर होता. हा, म्हणजे तुम्हाला इथे क्लिअरच दिसला वर आल्यावर. एकदम क्लिअर.